नीमध्ये काय आहे, ज्ञ आहे आणि मोठा ई आहे. ओके, ज्ञ आणि ई हे काय आहे, स्वर, सॉरी हे काय आहे, व्यंजन, आणि हे आहे स्वर. यामध्येही हे असं व्यंजन आहे ज्याच्यामध्ये संयुक्त अक्षरे आहेत. ज्ञ हे केवळ एक स्वतःपासून बनलेलं नाही, याच्यामध्ये अजून उच्चार आहेत. कोणते उच्चार आहेत ज्ञमध्ये, तर दचा उच्चार आहे, नचा उच्चार आहे आणि यचा उच्चार आहे. ओके, ज्ञमध्ये किती उच्चार आहेत, 3 उच्चार आहेत, 3 व्यंजनांचे उच्चार आहेत. आणि या व्यंजनांच्या उच्चारातून ज्ञ हा अक्षर बनलेला आहे. मग याला काय म्हणायचं, संयुक्त अक्षर. मग असे एक किंवा दोनपेक्षा अधिक अशी व्यंजने एकत्र आली तर ते काय असतं, संयुक्त अक्षर असतं. ज्ञ हे काय आहे, ज्ञ हे एक संयुक्त अक्षर आहे. ओके, मग असं ज्ञ प्लस ई, या ज्ञला कोणी पूर्ण केलं, या ज्ञला, आता या ठिकाणी मी प्लस इथे काय घेतलं, अ घेतलं असतं तर ज्ञ झालं असतं. या ठिकाणी काय आहे, ई हा स्वर आहे, तर आपण काय घेतलं मग, ज्ञ झालं. याचं स्वरूप काय झालं मग, ज्ञ झालं. इथे मोठा ई घेतलं, तर मात्रा कोणती घेतली, मोठ्या ईची मात्रा घेतली. ओके, मग हे असं अक्षर आहे ज्ञ. याच्या उच्चाराच्या वेळी काय होत आहे, हे अधिक जड होत आहे आणि कंपनयुक्त होत आहे. करून बघा, ज्ञ यामध्ये अधिक जडपणा येत आहे आणि कंपन, व्हायब्रेशन होत आहे. यामध्ये तुम्ही उच्चार करून बघितला, जर प्रॉपर उच्चार करा आणि लक्ष देऊन थोडंसं अवेअर होऊन जर लक्ष केलं तर तुमच्या लक्षात येईल यामध्ये ज आणि य यांचा संयोग आहे उच्चारामध्ये, लिखाणामध्ये नाही. ओके, ज आणि य यांचा उच्चार आहे संयोगाने, त्याच्यामुळे जो उच्चार जड होत आहे तो या दोन व्यंजनांचा जिथे उच्चार आहे, जे एकत्रीकरणाने काय होत आहे, ते जडपणा येत आहे त्या अक्षरामध्ये. ज्ञ अक्षरामध्ये जो जडपणा आहे तो कशामुळे आहे, अनाहूतपणे आपण ज आणि य असा उच्चार करतो. बघा, आपल्या ज्ञचा उच्चार करून बघा, जे व्हायब्रेशन आहे ते नाकामध्ये होतं आहे आणि थोडंसं हलकं वरच्या साईडला होते. मग हे जे उच्चाराचं कंपन आहे, जे जडत्व आहे, त्याच्यामध्ये भलेही याचं उच्चार बनण्यामध्ये द न य हे जरी असले, अस्तित्वात दिसणारे जरी असले, त्याचा उच्चार करत असताना हे ज आणि यचा संयोग होत असेल, व्हायब्रेशन कुठं होते ते यावरून लक्षात घ्यायचं. ओके, मग हे लक्षात घ्या, असा ज्ञ आहे जे की संयुक्त अक्षर आहे. त्याचा उच्चार हा जड होतो, कंपनयुक्त होतो. जड का होतो हेही सांगितलं, की जड याच्यामुळे होतो की त्याच्यामध्ये ज आणि य या 2 व्यंजनांचा तिथे उच्चार होतो. करून बघा, ज्ञ. ओके, तर यामध्ये अजून एक कन्सेप्ट आहे. ओके, तर कळालं, या नीमध्ये आणि या ज्ञीमध्ये खूप फरक आहे. खरंच काय तर त्याच्या संपूर्णतः उच्चारामध्ये सुद्धा खूप मोठा फरक आहे. ओके, या ठिकाणचा हा नी हा सरळ साधा बोलला जाईल, पण या ज्ञीमध्ये जडत्व आहे, कंपन आहे, व्हायब्रेशन तयार होत आहे, ज्याचा की उच्चार आपल्या नाकामध्ये या ज आणि यच्या इनडायरेक्टली येण्याने आपल्या नाकामध्ये सुद्धा त्याचं व्हायब्रेशन होत असतं. ओके, आता हा जो ज्ञ आहे लक्षात घ्या, हा हिंदीमध्ये आणि मराठीमध्ये वेगवेगळा उच्चारला जातो. ओके, हा हिंदीमध्ये बघा, हिंदीतील हा जो ज्ञ आहे त्याला काय म्हणतात, ग्य असे म्हणतात. हिंदीमध्ये काय म्हणतात, ग्य. आता लिखाणाच्या वेळी लिहिताना तर ज्ञच लिहिणार, पण उच्चार कसा करणार, ग्य उच्चार करणार. ओके, आलं लक्षामध्ये तुमच्या. या ज्ञाचा उच्चार हिंदीमध्ये ग्य असा करतात. फॉर एक्झाम्पल, जर ज्ञान हा शब्द अशा पद्धतीनं लिहिलेला आहे, पण या ज्ञान शब्दाचा उच्चार कशा पद्धतीनं करणार आहेत, उच्चार या ज्ञानानुसार करणार आहेत. लिखांतर ज्ञानच होईल, पण उच्चार कसा होणार आहे, ज्ञान असा उच्चार होणार आहे. ओके, मराठीमध्ये लक्षात घ्या, मराठीमध्ये अशा ज्ञचा उच्चार कसा होत असतो, दन्य. ओके, द प्लस न प्लस य कसा होतोय, द प्लस न प्लस य, दन्य. करून बघा, ज्ञ. ओके, मग या ज्ञानचा उच्चार आपण या शब्दाचा उच्चार, ज्ञान शब्दाचा उच्चार कसा करतो, ज्ञान करतो, ज्ञान किंवा ज्ञान अशा पद्धतीनं करतो.